धन्यवाद अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पीय मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं तर आपला हा महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखलं जातं. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. पण जो शासनाने आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला आहे, यामध्ये आपला कृषीचा विकास दर 9%हून 3.4%वर आला आहे. अध्यक्ष महोदय, ही खरं तर महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आपला विकास दर कमी का झाला याबाबत प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं फक्त अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त झाला, त्यामुळं आपला कृषीचा विकास दर कमी झाला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ही सोडून बाकीची कारणं आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं धोरण. आपल्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारचं शेतीमालाविषयी धोरण आहेत, याबाबत सुद्धा खूप विचार करणं गरजेचं आहे. आपलं आयात निर्यात धोरण असेल, आपलं काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे, याबाबत सुद्धा जे आपण घोषणा केल्या होत्या. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण घ्यायचं झालं तर कांद्याचं. आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण राज्यभरात काय परिस्थिती आहे? कांद्याला एक नगदी पीक म्हणून शेतकरी बघतात. एकरी कांद्यावर खर्च 70 ते 80 हजार रुपये होतो. पण आज बेभावानं म्हणजे कवडी मोल किमतीनं कांदा शेतकऱ्यांना विकावा लागतोय. सरकारनं मागच्या 2-3 वर्षापासून आपण इथे विधानसभेत भाषण ऐकतो की कांद्यावर प्रक्रिया करू, डिहायड्रेशन प्रकल्प उभारू. मला सरकारला विचारायचं आहे, सरकारनं आपल्या राज्यातला 1 किलो कांदा तरी डिहायड्रेशन केला आणि तो साठवून ठेवला का? आज शेतकऱ्याला नाईलाजानं कांदा 4-5 रुपयांनी विकावा लागतोय. तर माझी एवढीच मागणी आहे, या कांद्याच्या बाबतीत कमीत कमी प्रति किलो 10 रुपये अनुदान सरकारनं शेतकऱ्यांना द्यावं, तरच कांद्याचा शेतकरी तग धरू शकतो. अध्यक्ष महोदय, दुसरं आपण जे आधारभूत किमतीच्या बाबतीत सांगायचं झालं, आपण 2च पिकं मुख्य आहेत आपल्या राज्यातली, सोयाबीन आणि कापूस. आपल्या राज्य मूल्य आयोगानं 24-25 मध्ये सोयाबीनसाठी एक आधारभूत किमतीसाठी केंद्र सरकारला जे सुचवलं होतं, जे रिकमेंडेशन केलं होतं, ते सोयाबीनसाठी होतं 6,945 रुपयाचं. पण केंद्र सरकारनं काय दिली? MSP 4,892 रुपये. म्हणजे प्रति क्विंटल मागं 2,053 रुपये आपण जे राज्य सरकारनं सुचवलं होतं त्यापेक्षा कमी MSP केंद्र सरकारकडनं जाहीर झाली. आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर 8,43,80,000 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन त्यावर्षी झालं होतं. आणि त्याचा हिशोब जर केला 2,053 रुपयानं, तर 17,323 कोटी रुपयाचा राज्य सरकारनं सुचवलेलं केंद्र सरकारनं मान्य न केल्यामुळं जी MSP 2,053 रुपयाची घट झाली, त्याच्यामुळं 17,323 कोटी रुपयाची शेतकऱ्याचं नुकसान या धोरणामुळं. एका बाजूला म्हणता डबल इंजिन सरकार आहे, मग राज्य सरकारनं सुचवलेली MSP केंद्र सरकार का देत नाही हेही आपल्याला विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं आपण कापसाच्या बाबतीत विचार केला तर राज्य सरकारनं सुचवलं होतं 9,634 रुपये भाव, पण केंद्र सरकारनं जाहीर काय केला? MSP 7,521 रुपये. त्याच्या मागं 2,113 रुपयाची प्रति क्विंटल ही तूट आहे. कापसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास 5,860 कोटी रुपयाचं निव्वळ नुकसान ह्या केंद्र सरकारनं आपण जे सुचवलं होतं त्यात आपल्याला घट केल्यामुळं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला सांगायचं आहे, आपण PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी किसान सन्मान योजना जाहीर केली. आपण ज्यांच्या नावानं मतं मागतो, ज्यांना आपण देशाचे सर्वोच्च नेते म्हणतो, त्यांच्या नावानं जी योजना जाहीर केली, त्यांच्या नावाच्या योजनेला तर पैसे द्या. शेवटचा हप्ता कधी दिलाय? सगळ्या आमदारांना पत्र आले. PM किसानचा उद्या 22वा हप्ता वितरण आहे पंतप्रधान महोदयांच्या हस्ते. पण राज्य सरकारनं जी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती, याचे हप्ते शेवटचा हप्ता कधी दिलाय? आपण 9 सप्टेंबर 2025ला शेवटचा हप्ता दिलाय. कधीचा? एप्रिल ते जुलै 25चा. ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, डिसेंबर ते मार्चचा हप्ता दिला नाही. हे हप्ते कधी देणार? ज्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर तुम्ही मतं मागतात त्यांच्या नावावर जी योजना आहे त्याचे हप्ते तरी वेळेवर द्या. नुसती तर अर्थसंकल्पात तरतूद करून उपयोग नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. पीक विम्याच्या बाबतीत आपलं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं. 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना परत विमा हप्ता भरावा लागला. आणि त्या पॅकेजमध्ये सांगितलं होतं की 17,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विमा मिळेल.
महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला आज ह्या क्षणापर्यंत विमा मिळालेला नाही. कधी मिळणार विमा? एवढं मोठं नुकसान झालं, विम्याची रक्कम कधी मिळणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, धाराशिवच्या बाबतीत सांगायचं झालं तर धाराशिवमध्ये जवळपास 500पेक्षा जास्त हे ट्रिगर काढले सरकारने ह्या वर्षी. योजनेत बदल केला. जे मिड टर्म मध्ये ज्या लॉसेस होत होते याचे ट्रिगर काढून फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विमा योजना जाहीर केलं. तर पीक कापणी प्रयोगातले 500 प्रयोग झाले होते, त्यातल्या 217 प्रयोगावर कंपनीचं ऑब्जेक्शन घेतलं. हे त्या जिल्हा स्तरावर समितीनं त्यावर सुनावणी घेतली, ते ऑब्जेक्शन आक्षेप फेटाळून लावले. परत कंपनी राज्यस्तरीय समितीकडे आली. मग हे किती दिवस अपील चालणार? राज्यस्तरीय समितीकडनं परत केंद्रस्तरीय समितीकडे जाणार. त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची त्यांच्या हक्काची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा अद्यापर्यंत 1 रुपया पीक विमा मिळाला नाही. का मिळाला नाही? ही दिरंगाई आपण कंपन्यांना पाठीशी घालतोय का, हेही शेतकरी विचारतोय. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा दिला. आधी उच्च न्यायालयात गेले, तिथून सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा दिला. त्या लढ्यात शेतकऱ्यांचा विजय झाला. पण कंपनी कोर्टात वारंवार जाते. परवाच 2025 डिसेंबर मध्ये उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की राज्य सरकारचा दुसरा हप्ता होता 134 कोटी रुपयाचा, तो थेट शेतकऱ्यांना द्यावा. त्यात कसं होतं, 3,33,412 शेतकऱ्यांना 514 कोटी रुपये प्रति हेक्टरी 18,000 प्रमाण देणं बंधनकारक होतं. त्याचे 288 कोटी रुपये कंपनीने दिले होते. उर्वरित 225 कोटीसाठी राज्य सरकारचा हप्ता थेट शेतकऱ्यांना द्या म्हणून उच्च न्यायालयाने सांगितलं. त्या आधारे 11 फेब्रुवारी 2026ला 134 कोटी रुपयाचा राज्य सरकारनं शासन निर्णय करून ते पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे एसईओला देण्यासाठी, जिल्हाधीक्षक कृषी अधीक्षकांना देण्यासाठी वर्ग केले. पण अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलाला एक पत्र लिहिलं. काय लिहिलं की हे पैसे आलेले आहेत, हे आम्ही वाटावे का नाही, कारण कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. मग सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही स्टे नसताना, कसलीही स्थगिती नसताना सरकारी वकील, केंद्र सरकारचे जे आपल्या राज्य सरकारचे जे वकील सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे वाटू नका. का वाटू नका? उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा वकील सांगतायत एक रीट दाखल आहे, रीटमध्ये स्टे आहे का? नाही. मग शेतकऱ्यांचे पैसे ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी का थांबवलेत? त्यांना माहीत आहे का की सर्वोच्च न्यायालय स्थगित देणार आहे? एक लढा 5-5, 6-6 वर्ष लढायचा का शेतकऱ्यांनी? त्यामुळं हे पैसे, माझे कृषी मंत्री या ठिकाणी नाहीत, पण त्यांना विनंती आहे की हे जे पैसे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही वर्ग केलेले आहेत, हे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्याचे तुम्ही आदेशित करावे. आणि कुठलीही स्थगिती नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वकिलाला विचारलं का, आणि वकिलांनी कुठल्या अधिकारात पैसे देऊ नका म्हणून सांगितलं, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण कृषीच्या बाबतीत सांगायचं झालं की कृषी यांत्रिकीकरणच्या योजना लॉटरी पद्धत काढली गेली. महाराष्ट्रातल्या जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीनं त्यांना तुमचे कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा ज्या वेगवेगळ्या 17 योजना आहेत, 36 लाख शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तुमच्या ह्या घटकात निवड झाली. पण पूर्वसंमत्या किती लोकांना दिल्या? फक्त 4,29,000 शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिल्या. बाकीच्यांचं काय? आज पूर्वसंमती काढायला गेलं तर पूर्वसंमती मिळत नाही. का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल किंवा बाकीच्या ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत ह्या असं मिळत नाहीत. पीक विमा योजना 1 रुपयातली बंद केली. त्यावेळेस सांगितलं की दरवर्षी 5,000 कोटी रुपयाची बचत होती आपली. आपण हे 5,000 कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेला देऊ दरवर्षी. 25-26 मध्ये 1 रुपया दिला नाही. 26-27 मध्ये फक्त 2,000 कोटी रुपयाची तरतूद ठेवली. मग एका ठिकाणी पीक विमा योजनेचे बचत झालेले पैसे कृषी समृद्धीला द्यायचं तुम्ही घोषित करता, पण ते तुम्हाला तरतूद फक्त 2,000 कोटी रुपये होते. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, शेवटचे पैसे डिसेंबर 2024 मध्ये दिलेत. 25 मध्ये जवळपास 900 ते 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, तुषार सिंचन अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी बसून वर्ष, 1.5 वर्ष झालं शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत. हे पैसे कधी मिळणार हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण एआयच्या बाबतीत बोलतो, संपवतो. एआयच्या बाबतीत 500 कोटी रुपये तरतूद केली असं सांगतो, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर किती त्यातले खर्च केले सांगा. आपण एखादी कॉन्फरन्स घेतो, त्या कॉन्फरन्सवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. त्या ठिकाणी परदेशातले तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणतो. ते इंग्रजीमधून बोलतात आणि आपलं जे ट्रान्सलेटर आहे ते सुद्धा बंद होतं.
मग 7-8 कोटी रुपये तुम्ही एखादा कॉन्फरन्सवर खर्च करता, त्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किती खर्च केले आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न त्यातून किती वाढलं हेही तपासणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं, आमच्या मराठवाड्यासाठी कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्प हा 2004 पासून चालू असलेला प्रकल्प आहे. हा आमचा मूळचा प्रकल्प 4700 कोटीचा 60 TMC पाण्याचा होता. तो वेळेत निधी न मिळाल्यामुळं, वेळेत त्याला काम न झाल्यामुळं तो 12,000-12,500 कोटीवर गेला. मागच्या 25-26 मध्ये याला 600 कोटी रुपये तरतूद होती. परंतु दरवर्षी आपण कट असतो आपला, म्हणजे अर्थसंकल्पात फुगवायचा आणि 30% कट लावायचा. 600 कोटीपैकी 370 कोटी रुपये त्या कामाला मिळाले. ह्या वर्षी तरतूद वाढली पाहिजे होती. डिपार्टमेंटकडनं मागणी होती की कमीत कमी 1000 कोटी रुपये तरतूद झाली पाहिजे होती, परंतु ह्या वर्षी तरतूद 25-26 पेक्षा कमी होऊन 26-27 मध्ये याला तरतूद फक्त 500 कोटी रुपये झाली. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार का? हे प्रकल्प म्हणजे क्लॉज 38 सुधीर भाऊ, क्लॉज 38 आणि प्राइस एक्सलेशन, तोच कॉन्ट्रॅक्टर 4700 कोटीचा प्रकल्प 12,000 कोटीवर गेला. त्याचं कौतुक आपल्याला. पण प्रकल्पाला वेळेत पैसे दिले तर ते पूर्ण होतील, शेतकऱ्यांना पाणी मिळेल याकडे कोणी बघत नाही. त्याच कॉन्ट्रॅक्टरला वर्षानुवर्ष चारण्यासाठी कुरण म्हणून हे सिंचन प्रकल्प झालेले आहेत. त्यामुळं ज्या वर्षी जेवढी मागणी आहे तेवढे पैसे देऊन वेळेत काम पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल यासाठी तरतूद केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, उर्वरित 16 TMC साठी कुणीच काही बोलत नाही. 23 TMC पैकी 7 TMCचंच काम चालू आहे. 16 TMCचं बाकीचं काय ह्याबाबत शासन सांगायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील दुधाळवाडी साठवण तलाव ते आंबेळू साठवण तलावापर्यंतचा जो टप्पा क्रमांक 1 मधला ह्याचा समावेश, कामाचा प्राधान्यक्रमात समावेश करून त्या कामाला सुरुवात करावी ही मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारनं घोषणा केली की कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचं आम्ही बॅरेजेसमध्ये रूपांतर करू. मांजरा असेल, तेरणा असेल, लातूर जिल्ह्यात बॅरेजेस आहेत, पण धाराशिव जिल्ह्यात या दोन्ही नद्यावर बॅरेजेस नाही. तर माझी मागणी अनेक दिवसापासून मागणी करतोय. जलसंपदा मंत्र्यांना अनेक वेळा पत्र दिलं, पण याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. तर माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन मांजरा आणि तेरणा नदीवरल्या बॅरेजचं रूपांतर कोल्हापूर बत्तीच्या बंधारा रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय, लासरा बॅरेजच्या भूसंपादनाचे पैसे अनेक वर्षापासून 10 वर्षापासून पेंडिंग आहेत. यासाठी सुद्धा तरतूद नाही, अर्थसंकल्पीय तरतूद, ती तरतूद लवकरात लवकर करावी ही विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, लासरा रायगाव उपसिंचन योजनेचा मंजुरी शासन स्तरावर प्रलंबित आहे, त्याला मंजुरी देऊन त्याला निधी द्यावा ही विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या बाबतीत सांगायचं झालं तर दरवर्षी मागचं महाविकास आघाडी सरकार असताना विरोधकासारखी मोठी मोठी भाषणं करून सांगितलं जायचं की मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केली. मला आता सरकारला विचारायचं, सरकारमध्ये असलेल्या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी किती तरतूद केली हे सभागृहाला सांगावं. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे हे लोक विरोधात, त्यावेळेस विरोधी पक्षात होते, त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केली. मग आता किती तरतूद केली? माझ्या माहितीप्रमाणे फक्त 5 कोटी रुपये तरतूद आहे. मग मराठवाडा वॉटर ग्रीडचं फक्त तुमच्या भाषणापुरतं मर्यादित आहे का? पुढं काय झालं ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 विभाग राहिले, संपवतो. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठवाडा विदर्भातल्या 14 जिल्ह्याला शेतकऱ्यांना धान्य मिळत होतं. संपवतो. धान्य मिळत होतं केशरी शिधापत्रक शेतकऱ्यांना. सरकारनं ठरवलं की DBT धोरण आणायचं आणि या DBT धोरणातनं शेतकऱ्यांना थेट पैसे द्यायचे. पण मागच्या जवळपास 24 लाख लाभार्थी आहेत, 6,30,000 कार्डधारक आहेत, त्यांना नोव्हेंबर 24 नंतर 1 रुपया दिल्या गेलेला नाही. मग DBTचं धोरण तुम्ही आणलं, हे बंद केलं, हे कधी पैसे मिळणार ह्याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. आणि आनंदाचा शिधा झाला तर फक्त निवडणुकी 22, 23, 24 ह्या 3 वर्षातच आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, याला फक्त आनंदाचा शिधा मिळत होता. मग आता त्या 24 नंतर शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला आनंद नकोय का? आनंदाचा शिधा का बंद केला याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा विभाग पशुसंवर्धन विभाग. फक्त या ठिकाणी मंत्री महोदय आहेत, धनगर समाजासाठी आपण OBC विभागामार्फत चरई अनुदान महामेश योजनेअंतर्गत त्या योजना आहे. आपल्याकडे जवळपास 53,000 अर्ज आले होते. त्या 53,000 अर्जापैकी फक्त 4,000 लोकांना पैसे मिळालेत. जवळपास 8.33 कोटी रुपये एवढेच मिळालेत. 49,000 अर्ज प्रलंबित आहेत, त्यांना जवळपास शेकडो कोटी रुपये तरतूद लागते, पण यावर्षी विभागानं तरतूद केलेली नाही. आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही नवीन योजना जी चालू केलेली आहे त्याची जी तरतूद आहे ती फक्त 450 कोटी रुपये आहे.
की ग्रामीण भागातल्या तरुणांना आपण बघतोय कृषीमधला 30% वाटा हा पशुसंवर्धनचा असतो, तर शेळी गट असेल, दुग्ध व्यवसाय असेल, पोल्ट्री असेल, यासाठी सुद्धा जी तरतूद आहे ती अपुरी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरतूद करून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी द्यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष